यस और उसमें अपने खासदार सर आए थे। तो जो स्टूडेंट्स थे अपने पास, जो कि हमें कभी उनको पता नहीं रहता कि हमें सर्टिफिकेट मिलने वाला है खासदार सर के हाथ यस में। शॉप ओपन करने के बाद में उसका डेली का बिजनेस है, कम से कम 10 से 12,000 डेली का बिजनेस, डेली का बिजनेस। ओ तो क्योंकि मेरा हर क्वेश्चन स्टूडेंट को यही रहता है कि आपको क्यों सीखना है, बेसिक सीखना है या प्रोफेशनली सीखना है। बहुत ही लाइक पुअर फैमिली से है, जिसके पास पैसा नहीं है, और वो ये सीख के अपना बेकरी फैकल्टी में करियर कैसे बनाएगा। ओके गाला लेना पड़ेगा या फिर कुछ लेना पड़ेगा जहाँ पे हम अपना बिजनेस करेंगे। तो ये बेकरी फैकल्टी जो है, इसमें क्या वो घर से स्टार्ट कर सकते हैं? तो यूज केलं जातं, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण देतो आणि मग तो स्टूडेंट 100% सक्सेस होणारच आहे। सो हे गाइस, वेलकम टू एडी टॉक। आज हमारे साथ है निकिता धर्मा मेहर मैम, जिनका हम पॉडकास्ट करने वाले हैं। इनका फर्स्ट पार्ट हमने अपलोड कर दिया है और ये पार्ट 2 है। तो जिन्होंने पार्ट 1 नहीं देखा वो पार्ट 1 जाके देखे, उसके बाद आपको समझ में आएगा कि पार्ट 2 में क्या होने वाला है। हमने पार्ट 1 में इनके लाइफ के बारे में जाना, एंड अब पार्ट 2 में हम पूरा बिजनेस के बारे में देखेंगे कि बिजनेस कैसे। तो अगर आपको बेकरी में अपना करियर बनाना है तो ये पॉडकास्ट को पूरा देखें, क्योंकि इसमें पूरा स्टेप बाय स्टेप बताया गया है कि बेकरी में अपना बिजनेस कैसे स्टेबल करें और अपने बिजनेस को कैसे आगे लेके जाए। तो ये पॉडकास्ट जो रहने वाला है वो पूरा बिजनेस से रिलेटेड रहने वाला है, और खास करके एक वुमेन अपने बिजनेस को कैसे आगे बढ़ाए, और एक घर से कैसे आप एक अपना अर्निंग सोर्स बना सकते हैं, कि घर पे रह के आप अपना कैसे बिजनेस को रन कर सकते हैं। ये पूरा पॉडकास्ट में रहने वाला है, और एक इसमें बिजनेस की टिप्स रहेगी। मैम के अकॉर्डिंग जो सारी चीजें हैं वो बिजनेस की टिप रहने वाली है कि बिजनेस कैसे स्टार्ट करें, 0 to 100 कैसे लेके जाए। सो पॉडकास्ट में बने रहे। अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करें और वीडियो को लाइक करें। सो कंटिन्यू करते हैं। सो जैसा कि मैंने बताया, मैम आ चुकी है, एंड ये जो पूरा पॉडकास्ट रहने वाला है वो बिजनेस से रिलेटेड रहने वाला है। सो आइए जानते हैं कि बेकरी फैकल्टी में अपना करियर कैसे बना सकते हैं स्टेप बाय स्टेप। सो मैम, वेलकम है आपका सेकंड पॉडकास्ट में। थैंक यू सो मच सेकेंड टाइम मुझे इनवाइट करने के लिए, और मैं भी बहुत एक्साइटेड थी मेरा सेकेंड पार्ट के लिए। और बहुत सारे क्वेरीज और बहुत सारे मेरे फॉलोअर्स एंड बहुत सारे लोगों ने फर्स्ट पॉडकास्ट में बहुत सारा प्यार दिया, तो उसके लिए मन से शुक्रिया, थैंक यू। सो आज हम इस पॉडकास्ट में जानने वाले हैं कि स्टेप बाय स्टेप बेकरी फैकल्टी में अपना बिजनेस कैसे बनाएं। और जैसे बहुत सारे स्टूडेंट्स आपके यहाँ पे सीख के पार्ट 1 में जैसे आपने बताया, और पार्ट 2 में अभी हम जानने वाले हैं कि कैसे सीख के उन्होंने अपना स्टार्टअप भी किया। हमने देखा, और अभी रिसेंट में आपने सेरेमनी रखी थी जिसमें खासदार सर आए थे। सो वो पूरा एक्सपीरियंस आप यहाँ पे आज शेयर करेंगे, ठीक है। सो मेरा सबसे पहला क्वेश्चन ये है कि अभी जैसे कोई बहुत ही लाइक पुअर फैमिली से है, जिसके पास पैसा नहीं है, और वो ये सीख के अपना बेकरी फैकल्टी में करियर कैसे बनाएगा। ओके पहिले तर मी सगळ्यांशी मराठीमध्येच बोलेन, बिकॉज बहुत सारे लोग हैं कि गांव के लोग जो है कि मेरे पास आ रहे हैं, और उनके लिए एक्चुअली ये जो नीडफुल जो मैं वर्क कर रही हूँ तो उनके लिए स्पेशली, तो मी तुमच्यासाठी मराठीमध्ये बोलेन। गावातल्या मुलांसाठी जो आपण कोर्स त्यांच्यासाठी डिझाईन केलेला आहे, आता जानेवारी पासून ते आतापर्यंत आपल्याकडे रेशो आहे ऑलमोस्ट, तरी पण नाही करताना एक 95 से लेके 120 पर्यंत स्टुडंट आपल्याला तिकडून आलेले आहेत आणि गावागावामधून आलेले आहेत। आणि या सगळ्या लोकांना काहीच इन्फॉर्मेशन काहीच नसते, झिरो नॉलेज असतं त्यांना। काही म्हणतात फक्त एक नीड आहे की जस्ट करून त्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांचं स्वतःचं बिझनेस स्टार्ट करायचं आहे, बहुत सारे ड्रीम्स है, बट करना किधर से वो समझ में नहीं आता। तो उन लोगों के लिए त्यांच्यासाठी आपण की स्टार्टिंगला त्यांना सगळं इंट्रोडक्शन वगैरे देतो, बेसिक नॉलेज देतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या बिझनेसमधून तुम्हाला आउटपुट कसा मिळेल हे त्यांना एक्सप्लेन केलं जातं स्टार्टिंगलाच। मग तो बेसिक मध्ये असू दे किंवा प्रोफेशनल मध्ये असू दे, त्याच्यामुळे काय होतं, बेसिक वाला जो असतो तो सुद्धा प्रोफेशनल मध्ये कन्वर्ट होतो। ओके, जसं एक्झाम्पल आहे, जर तुम्ही स्टडीज करता, स्टडीजसाठी तुम्ही स्टडी करता, ट्वेल्थची स्टडी द्यायला तुम्हाला ऑलमोस्ट 12 इयर्स 12 इयर्स तुम लोगों को स्कूल शाळेत जावं लागतं। सेम हे पण करिअरचा एक पार्ट आहे। तर या करिअरसाठी तुम्हाला ऍटलीस्ट 10 ते 15 ते 1 महिना तरी तुम्हाला टाइम द्यायचा आहे, हे त्यांना अगोदर एक्सप्लेन केलं जातं। बिकॉज खूप सारे स्टुडंट्स असे आहेत की त्यांना फक्त असं वाटतं की अरे आता मी इकडे आली आहे, किंवा माझे भरपूर सारे रील्स अँड वगैरे सगळे इंस्टाग्रामवर सगळे लोक पेज बघतात, तर सगळ्यांना असंच वाटतं की अरे इकडे गेल्यानंतर आपला काहीतरी बिझनेस स्टार्ट होईल। बट त्यांच्यासाठी सांगते स्पेशली की लगेच काही गोष्ट होत नाही, थोडासा वेळ द्यावा लागतो तुम्हाला, थोडंसं इकडे मेहनत करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते, हे तर आहेच।
त्याचप्रमाणे दुसरी जी गोष्ट आहे की तुम्हाला एकच गोष्ट धरून कशी तुम्हाला ती इम्प्रूव्ह करायची आहे, म्हणजे हा. प्रॅक्टिस करून किंवा त्याच्यातले लॉस प्रॉफिट. बिझनेस कोण करतो की ज्याला प्रॉपरली प्रॉफिट लॉस समजतो तो Okay. बिझनेसमध्ये सक्सेस होतो. बिझनेस सगळेच करतात पण हम्म. बिझनेसमध्ये सक्सेस होणारी माणसं रेशो खूप कमी असतो, बिकॉज त्यांना प्रॉफिट लॉस काही माहीतच नसतं. आणि आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या स्टुडंट्स लोकांना आधी हे सगळं क्लिअर केलं जातं. तुमचा बिझनेस कसा स्टार्टअप केला पाहिजे. स्टार्ट करण्यासाठी तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट नाहीये तर आपल्या काही गव्हर्नमेंटच्या सबसिडीज आहेत त्या आम्ही तुम्हाला रेफर करतो. त्या गव्हर्नमेंटच्या सबसिडीज तुम्ही घेऊन झिरोमधून बिझनेस स्टार्ट करतात. आणि मग तो बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तो कसा 6 मंथ 1 इयर तुम्ही रन केला पाहिजे. तुम्हाला तुमचे कस्टमर कुठून शोधले पाहिजेत. इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया याच्यावर तुमचा बिझनेस कसा तुमचा इम्प्रूव्ह होईल किंवा तुम्हाला कसं प्रेझेंट करायचंय. त्याचपेक्षा जास्त इम्पॉर्टंट जे आहे की तुम्हाला कस्टमरशी बोलणं आणि कस्टमर मधून तुम्हाला प्रॉफिट कसा मिळलं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपण त्यांना समजवलं जातं. Okay. आणि मग याच्यामधून हे 15 ते 1 मंथ मध्ये स्टुडंट इतका परफेक्ट बनतो, त्यांना सगळ्याच गोष्टी इकडे रेशो समजून जातो. प्रॉफिट लॉसचा, कस्टमरशी कसं बोलणं किंवा त्यांच्या स्वतःमध्ये जी असणारी जिद्द ती आपण मेहनत करून त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून ती कशी सक्सेस पर्यंत पोहोचू शकते हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स आधी त्यांना दाखवला जातो. आणि त्याच्यानंतर ती त्यांची जर्नी स्टार्ट होते आणि नंतर 99 म्हणजे 100 मधून 95 स्टुडंट्स असे आहेत की सक्सेसफुल आहेत माझ्याकडे, की अशा पद्धतीने ते सक्सेस होतात. ते 2 ते 3 दिवस फक्त शिकून किंवा आपल्याकडे क्लास अटेंड करून किंवा क्लासमध्ये फक्त मी एकदा त्यांचा हात धरून शिकवलं तसं काही होत नाही. त्यांना कंटिन्यू डेली प्रॅक्टिस असते. त्यांची सगळे लॉस प्रॉफिट आहे, प्रोडक्ट्स कोणतं, प्रोडक्ट्स कसं यूज केलं जातं, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण देतो आणि मग तो स्टूडेंट 100% सक्सेस होणारच आहे. ओके तो जैसे अभी ये कभी बहुत जो गांव से आ रहे हैं और मैंने देखा है आपको खेड़े गांव उसके अंदर के गांव के पास आपके पास सीखने आ रहे हैं, तो वो कैसा रहता है वहां पे उनके पास उतना पैसा नहीं रहता कि बिजनेस में ही डालें. येस. और जैसे मैंने देखा है कभी कभी कि आप पैसा नहीं ले तो आप सीख रहे हैं वही पैसा दे रहे हैं, वो जो कमा रहे हैं वही आपकी फीस भी भर रहे हैं. ओके. ठीक है वो चीजें हो गई. एंड अभी कैसा वो वहां से आ रहे हैं उनको बिजनेस में कैसे आप कर देते हो, क्योंकि वहां पे ऐसा रहता है कि मैं अगर आज कमाऊंगा तो कल को मेरे Yes. पास पैसा आएगा तो मेरा घर चलेगा. येस. और बिजनेस में कैसा अपने को पैसा लगता है हाँ. और फिर वहां पे नेटवर्क बनानी पड़ती है कि कैसे हम बिजनेस को आगे बढ़ाएंगे. येस. तो आप कैसे इंस्पिरेशन करते हो और इंस्पायर करते हो वो बिजनेस में आ जाते हो. Okay. मैंने देखा है. ऍक्च्युली या लोकांना जर आपण पहिलं की तुम्ही जर जे लोक जर जॉब करतात, आता माझ्याकडे असे भरपूर स्टुडंट्स आहेत की जे जॉब करून क्लास अटेंड करतात. म्हणजे त्यांचं जॉबची सॅलरी पण फक्त ते मंथली त्यांचं एक घर चालवू शकेल एवढी त्यांची सॅलरी असते. काही लोक असे स्टुडंट्स आहेत की त्यांच्याकडे काही नाहीये पण त्यांना इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे. काही स्टुडंट असे आहेत की त्यांच्याकडे सगळं काही आहे पण त्यांना काही वेज मिळत नाहीये. तर मोस्टली तर 70% आपल्याकडे अशीच लोक आहेत की जे गावातनं येतात किंवा ते स्वतः जॉब करतात आणि जॉबची सॅलरी त्यांना इनफ नाहीये किंवा ते त्याच्यातनं कोर्स पण आपला कम्प्लीट करू शकत नाही. तर अशा स्टुडंटसाठी आपण त्यांना काय करतो की आपण त्यांना कॉन्फिडन्स हा देतो की जर तुम्ही एक महिना जॉब सोडला तर किती मिळतात त्यांना एक सॅलरी त्यांची, जे काय त्यांचं नुकसान होतं ते. बट एक महिना जर इकडे त्यांनी प्रोफेशनली प्रॅक्टिस केली, मेहनत केली, व्यवस्थित प्रोफेशनली वेने त्यांना म्हणजे मी शिकवते किंवा त्यांना ते टीच करते किंवा त्यांनी तेवढं इंटरेस्ट घेऊन जर त्यांनी त्यांचं ते शिकून घेतलं तर ऑब्व्हियसली एक महिन्याची सॅलरी त्यांनी जी स्किप केली आहे ते 15 दिवसामध्ये ते रिकव्हर करतात. म्हणजे आपल्याकडे शिकून जाऊन ते लगेच 15 दिवसामध्ये रिकव्हर होते. आणि असे सांगण्यापुरता नाही, असे बरेच स्टुडंट आहेत की ते ऑलरेडी असंच करतात की ज्यांच्याकडे म्हणजे स्टुडंटला शिकण्यासाठी पण पैसे नाहीयेत. तर अशा स्टुडंटसाठी आपण खूप कमी डिस्काउंट वाले जे आहेत की ज्यांना आपण काही करू शकतो अशा स्टुडंट्स लोकांना आपण कमी फीज मध्ये पण आपण त्यांना शिकवतो. असे माझ्याकडे 100 असे 4-5 स्टुडंट असे असतात की ज्यांच्याकडे काहीच नाहीये आणि त्यांना आपण शिकवतो. बट त्यांचं सगळं स्किल बघून किंवा त्यांच्या खरंच त्या अडचणी आहेत की नाही आहेत किंवा त्यांना नीड आहे की नाहीये, त्यांचा इंटरेस्ट किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण मोजमाप करून त्यांना आपण व्यवस्थित टीच केलं जातं. आणि असे स्टुडंट आपल्याकडे सक्सेस सुद्धा झालेले आहेत की ज्यांना आता सॅलरी त्यांची तेवढी नव्हती पण सॅलरीपेक्षा डबल टिबल ते लोक फक्त होम बिझनेस करून हे कमवतात आणि त्यांचं इन्कम सोर्स होम बिजनेस से इतना कमा रहे हैं. यस. शॉप की भी जरूरत नहीं है, वो होम बिजनेस से ही कमाते हैं. और लिटरली कभी कभी तो ऐसा लगता है कि शायद मेरे से भी ज्यादा उनको ऑर्डर्स आते हैं
और ऐसा होता भी है कि डेली मैं मॉर्निंग में जब भी मैं उठती हूँ तो भी हाँ. हर एक न्यू स्टुडंट यानी की जस्ट एक 2 डेज झालेत किंवा 5 डेज झालेत, तो सुद्धा मला मेसेज करून सांगतो की अरे मॅडम मला ही ऑर्डर आली आहे, कशी करू. आणि माझं प्रत्येक स्टुडंटसाठी माझं म्हणजे फर्स्ट डेचा असू दे मग किंवा 10 दिवसाचा असू दे किंवा 1 मंथचा, प्रत्येक स्टुडंट्सना आपण एनी टाइम एनीवेअर कधीही आपण त्यांना हेल्प करतो. जोपर्यंत त्यांना कॉन्फिडन्स लेवल जोपर्यंत त्यांचं बिल्ड होत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी असते किंवा त्यांना मी हेल्प करते किंवा कस्टमरशी कसं बोलणं या स्वतः मी प्रेझेंटली त्यांच्याबरोबर राहून करते. अच्छा, मतलब उनको हम बताते हैं कि Yes. ये टाइप से आप बात करो. यस यस अभी कैसा है, बिजनेस के लिए हमें एक रहता है कि गाला लेना पड़ेगा या फिर कुछ लेना पड़ेगा जहाँ पे हम अपना बिजनेस करेंगे. तो ये बेकरी फैकल्टी जो है, इसमें क्या वो घर से स्टार्ट कर सकते हैं? हा क्यू नाही. कारण की हा बिझनेसच असा आहे, हा बिझनेसला तुम्हाला काही शॉप घेऊन तुम्हाला काही शो करायचा नाही. या बिझनेसमध्ये तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी किती आहे तुम्हाला, बिकॉज बेकरी फील्ड ये बहुत नॉर्मल चीज हो गई है, यानी कि सबके लिए नीडफुल है. अभी केक इन द सेंस नीडफुल है और सबके लिए लगता ही है. तो सिर्फ इसमें क्या करना है, बहुत सारे शॉप्स है, बहुत सारे कॉम्पिटिटर है, लेकिन इसमें आपको क्या करना है कि एग्जैक्टली आपको कैसे बात करनी है, आपको कस्टमर को उनके नीड के हिसाब से आपको क्या देना है. सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है कि जो ट्रेंडिंग में चल रहा है उसके हिसाब से आप कैसे उनको देते हो, क्योंकि बिकॉज कस्टमर को जो नीडफुली समझो उनके प्राइस में मिलता है तो वो गांव का जो कस्टमर है वो क्यों आएगा बोईसर में, हाँ. वो क्यों आएगा पालघर में, हाँ. वो क्यों आएगा, वो क्यों जाएगा ढानू में. तो ऐसे छोटे छोटे गाँव में भी ये लोग बिजनेस स्टार्टअप कर सकते हैं. सिर्फ उनको एक सही रास्ता सही वे और सही टेक्निक समझाना जरूरी रहता है. और मैं वही करती हूँ कि उनको जो बेस्ट और सही टेक्निक है वो उनको मैं समझाती हूँ. अच्छा, जैसे अभी स्टेप बाय स्टेप हमें बताना है कि आपके पास पैसा नहीं है लेकिन आपको सीख के उसमें करियर बनाना है. हाँ. बहुत सारे स्टूडेंट्स आपके पास आते होंगे कि मैम मुझे तो सीखना है, मेरे पास 1 महीने का टाइम, जैसे मैंने अभी रिसेंट में हाँ. देखा उन्होंने बोला कि मेरे पास 3 महीने का टाइम है और मेरे को उसके बाद क्या करना है, Yes, शॉप shop ओपन open करना करना है. है. तो आपने 3 महीने के अंदर ऐसा सिखा भी दिया और उसने ओपन भी कर दिया. ओपन भी कर तो दिया. ऐसा क्या चीज थी? हा, ऍक्च्युली ही आत्ताच झालेली गोष्ट आहे की आत्ताच एक विदिन 20 दिवस झालेले आहेत आणि माझी एक स्टुडंट आहे की ती माझ्याकडे जानेवारी एंडिंगला आली आणि तिने मला आल्यानंतरच तिने मला सांगितलं होतं, जसं जैसा तुमने सुना. तो एक्चुअली उसने मेरे को वही टाइम पे मुझे बोला कि क्योंकि मेरा हर क्वेश्चन स्टूडेंट को यही रहता है कि आपको क्यों सीखना है, बेसिक सीखना है या प्रोफेशनली सीखना है, और सीखना क्यों है, शॉप ओपन करना है या होम बिजनेस करना है या जस्ट एक अपने हॉबी के लिए. ये मेरा फर्स्ट क्वेश्चन रहता है हर स्टूडेंट के लिए. तो वो हिसाब से हम लोग उनको टेक्निक समझाते हैं. Okay. उनको उनका इंटरेस्ट कैसा है, वो लोग कैसे मेहनत करने वाले हैं, वो सब देख के फिर वो वैसे जाते हैं. तो सेम तशी स्टुडंट माझ्याकडे आली आणि ऍक्च्युअल मध्ये आपण 3 महिन्यामध्ये तिला ती कशी प्रेझेंट होईल एका शॉपमध्ये, ती काय बनवणार, कसं तिचं प्रॉफिट आणि लॉस काढणार, तिला कोणते त्या 3 महिन्यामध्ये तिचे किती इम्पॉर्टंट आहे की तिला ते शिकणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तो आपला सिलेबस इम्पॉर्टंट येत नाही की आपला सिलेबस झाला तर प्रत्येक ठिकाणी कसं असतं की बेकरी तुम्हाला शिकवतात केकचे प्रकार कोणते, केकचे फ्लेवर कोणते, डिझाईन्स कोणते. नाही, आपल्याकडे तसं होत नाहीये. तुम्हाला एक्झॅक्टली कशासाठी रेडी व्हायचंय त्या टाईपमध्ये मी तुम्हाला शिकवते आणि त्याच्यामुळे हा स्टुडंट जो आहे तो तिथपर्यंत बरोबर पोहोचतो आणि त्या पिरियडमध्ये तो मला तेवढा पिरियड मिळतो आणि त्या पिरियडमध्ये स्टेप बाय स्टेप मी त्यांना की बाबा हा बिझनेस साठी स्टार्टअप करायचंय, मग त्यांना ते प्रत्येक मेजरमेंट पासून, लॉस पासून, प्रोडक्ट्स कोणतं युज केलं पाहिजे आणि कोणते युज केले पाहिजेत, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण किती केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवते. त्याच्यामुळे तो 101% तो इतका कॉन्फिडंट होतो की जसं तुम्ही माझं पाहिलंच आहे की जी माझी स्टुडंट आहे तिने शॉप ओपन केला आणि त्या स्टुडंट बद्दल सांगायचं म्हटलं तर ती स्टुडंट मेडिकल स्टुडंट आहे. उन्होंने मेडिकल का उनके पास लाइसेंस भी है, बट वो मेडिकल का लाइसेंस होके भी उन्होंने इसमें इतना इंटरेस्ट और इतना मेहनत से काम किया. आज वो परफेक्टली उसने अपना शॉप ओपन किया है और शॉप ओपन करने के बाद में उसका डेली का बिजनेस है कम से कम 10 से 12,000 डेली का बिजनेस. तो ये बिजनेस यानी कि शॉप में उसने इतना ये दिखाया, कमाल दिखाया. तो सोचो अभी होम बेकर को तो उनको तो कोई भी इन्वेस्टमेंट नहीं है, उनको तो कुछ भी नहीं, ना रेंट देना है, ना कुछ करना है, ना वर्कर. और ये लोग इतने कॉन्फिडेंट हो जाते हैं कि इनको वर्कर लोगों की भी जरूरत नहीं रहती. हाँ, तो खुद ही कर लेते हैं. खुद ही अपना बराबर उनको पता रहता है कि क्या करना है, क्या नहीं करना है, कैसे लोगों के सामने प्रेजेंट होना है, कैसे कस्टमर तक पहुंचना है. मेन यही चीज है और मैं यही मेन चीज उनको ध्यान में रखती हूँ, उनको वही सिखाती हूँ. अच्छा, अभी जैसे अपना सर्टिफिकेट सेरेमनी हुआ और उसमें अपने खासदार सर आए थे, तो जो स्टूडेंट्स थे अपने पास, जो कि हमें कभी उनको पता नहीं रहता कि हमें सर्टिफिकेट मिलने वाला है खासदार सर के हाथ में,
एंड उन्होंने बताया, हाँ। वहां पे उनको उनके हाथ से सर्टिफिकेट मिला, उनको तो एक प्राउड मोमेंट रहेगा। यस यस। और हम भी वहां पे थे, हमने वहां पे सुना खासदार सर ने खुद ऑफर किया कि आपको गवर्नमेंट की तरफ से काम करना है हाँ। या फिर अपना जो चल रहा है उसको ही कंटिन्यू हाँ. करना है। ऍक्च्युली आपले सही सुना, त्या दिवशी जो आपला आपण 1 इयर म्हणजे माझ्यासाठी तो खूप एकदम म्हणजे खूप म्हणेल की मी खूप लकी आहे किंवा मी आपण काहीतरी चांगलं करतोय आणि चांगलं करताना आपल्या पाठीशी नेहमी देव असतो, तसंच आहे. ऍक्च्युली मी हे खूप गर्वाने सांगू शकते की आपलं ओपनिंग सुद्धा त्यांनीच केलं होतं अच्छा. जेव्हा आपण स्टार्ट केलं लास्ट इयरला. आणि आता आपण 6 महिने तर इतकं मी कॉन्सन्ट्रेट पण नव्हती, बिकॉज मी गव्हर्नमेंटचे क्लासेस घेत होती. आणि त्याच्यानंतर मला कुठेतरी वाटलं की बाबा आपण इथे पण हे प्रोफेशनली हे वर्क करू शकतो, की ते लोक आपल्याकडे इकडे येऊ शकतात, खेड्यातले लोक. कारण की गव्हर्नमेंटचे क्लासेसचं कसं असतं, कोठा कमी असतो, तर तितक्या स्टुडंट पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. ते एक लिमिटेशन्स असते की एवढ्याच लिमिट्स मध्ये आपल्याला त्या स्टुडंटना शिकवायचंय. म्हणजे एक तुमचं हार्डली 300 ते 400 लोकांना शिकवायचंय, त्याच्या बस. पलीकडे तुम्ही नाही शिकवू शकत. म्हणजे एका बॅच मध्ये 40-50 ची बॅच असते. तर म्हणून मग मी इथे स्टार्ट केलं. आणि आता माझ्याकडे इकडे आलेले जेवढे पण स्टुडंट होते त्यांना कोणालाही माहित नव्हतं की तुम्हाला सर्टिफिकेट खासदार साहेबांकडून मिळणार आहे. आणि त्या दिवशी खूप मोठा म्हणजे प्राऊड मुवमेंट होता की आपल्या पालघर जिल्ह्यामधून आणि जे ज्यांचे पण म्हणजे छोट्या छोट्या गावातल्या मुलांसाठी ते खूप एकदम म्हणजे काय म्हणू शकतात की जसं की एक तो त्यांचा टर्निंग पॉइंट होता लाईफचा, किंवा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तर होताच, पण तो कॉन्फिडन्सला अजून मोटिवेट करण्यासाठी म्हणजे आपण इतकं म्हणजे त्यांना मोटिवेट करतो की आता त्यांना एकाच प्लेसमध्ये सगळ्याच गोष्टी मिळाल्या. तुम्हाला स्किल पण मिळतंय, तुमचं बिझनेसचं पण बिल्ड होतोय, प्लस मध्ये तुम्ही अप्रिशिएट पण कुठेतरी एका मोठ्या पर्सनने होत आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणाचीही गरज लागत नाही. आणि त्या दिवशी तो मुवमेंट तो खूप छान होता. जवळजवळ आपण त्या दिवशी एक 50 ते 60 सर्टिफिकेट्स मुलांना वाटले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे सर्टिफिकेट दिले ते सगळे स्टुडंट छोट्या छोट्या गावातले होते. आणि आपण आता हे दरवर्षी आपण असं करणारच आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटसाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की इकडे तुम्ही मुंबईमध्ये इकडे तिकडे जाणं, बिकॉज बघा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला कोणाचा तरी एक सपोर्ट हवा असतो, जे फायनान्शियली तर म्हणा, ठीक आहे, फायनान्शियली पण म्हणू शकता. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या स्किलला कोणीतरी अप्रिशिएट करते. तर या दोन्ही गोष्टी आपण एकाच ठिकाणी देतोय. त्याच्यामुळे स्टुडंट्स लोकांसाठी हा खूप मोठा एक आपण म्हणू शकतात की खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. म्हणजे ज्यांना मिळालं त्यांना तो खूपच, आणि त्यांचं तर लक तर एकदम स्टार्टच झालं, बिकॉज त्यांनी त्यांचे जे आता त्यांची जर्नी अशी स्टार्ट झाली आहे की त्यांचा बिझनेस थांबत नाहीये. त्यांचा बिझनेस फ्लोच होत चाललाय, म्हणजे ते कुठेही गावामध्ये असून सुद्धा. आणि त्यांनी मला त्याच दिवशी मला ऑफर, बिकॉज आपलं काम बघून त्यांनी मला ऑफर पण दिली की बाबा त्यांनी जे गाव घेतलेलं आहे त्या खेड्यामध्ये गावात जाऊन आपण त्यांच्या गावामध्ये जाऊन शिकवायचं आहे. तर माझ्यासाठी तर ही खूप मोठी प्राऊड फील होती की जे आपण वर्क ऑलरेडी आपण करत होतो, पण आता त्यांच्या थ्रूने पण आपल्याला हे काम इकडे मिळालेलं आहे. तर मग तर खूपच म्हणजे छानच आहे की इकडे पण तेच काम करतोय, गव्हर्नमेंटच्या पण आपण हे करतोय, आणि प्लस मध्ये त्यांनी पण आपल्याला हा एक प्लस ऍडिशनल आपल्याला पॅक दिला. तर मी तर माझं तर म्हणजे म्हणेन की जिकडे माझी नीडफुल माझी जिकडे गरज होती त्या ठिकाणी आपण पोहोचलो बस. आणि त्याचं आता मला खूप मोठं समाधान आहे की माझ्याकडे असे स्टुडंट्स आता म्हणजे भंडार झाले. तो अभी जैसे स्टूडेंट्स लोग जो आपके पास काम कर रहे हैं, लाइक जो सीख रहे हैं, अभी कभी ऐसा लगता है कि ये बहुत ही अच्छा कर रही है, इसे खुद का नहीं ओपन करते, इसे मैं अपने साथ में रखती हूँ एंड हम इसको अपने साथ में बिजनेस को आगे बढ़ाएंगे? असे तर सगळे स्टुडंट आहेत, पण प्रत्येक स्टुडंटला आपण आपल्या सोबत तर ठेवत नाही ठेवू शकत. कारण की प्रत्येक बॅच मध्ये आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक मंथ मध्ये 3 बॅच होतात. तर 3 बॅच मध्ये कमीत आपल्याकडे 20 ते 30 स्टुडंट ऑलमोस्ट असतात. खूप सारे स्टुडंट्स आपल्याकडे येतात. दर मंथली आपल्याकडे 20 ते 25 स्टुडंट निघतात, आणि त्याच्यामध्ये तर 15 जण तर परफेक्शनच असतात. त्याच्यामुळे मग आपण त्यांना इतकं प्रत्येक महिन्याला आपण इतक्या स्टुडंटना तर नाही घेऊन जाऊ शकत, किंवा आपला बिझनेस, बिकॉज आपला बिझनेसच हा आहे की आपल्याला काय सेकंड फ्रँचायझी किंवा असं सगळं अजूनपर्यंत तर विचार आता सध्या नाहीये. अजूनपर्यंत आपल्याला खूप साऱ्या गावामध्ये जाऊन काम करायचंय, किंवा खूप सारे स्टुडंट नंतर इन फ्युचरमध्ये जेव्हा आपण आपल्याला म्हणजे आपण आपले ब्रँचेस ओपन करू, तर 100% आपण हे जे स्टुडंट्स आहेत त्यांनाच घेऊन आपण ब्रांच ओपन कर सकते हैं, यानी की कर सकते नाही, 100% करेंगे. आणि आता पण ऍक्च्युली तसंच काम चालतं. इथे जे ज्युनियर स्टुडंट्स येतात आपल्याकडे, तर या ज्युनियर स्टुडंटना ऑलमोस्ट 50 ते 40% सिनियर स्टुडंटच गाईड करत असतात. आणि मग हे बघून मला आनंद वाटतो की म्हणजे आपण त्या, बिकॉज का, कारण की ते गाईड करत असताना मला ही 100% शुअरिटी होऊन जाते की अरे मी जो टीच केलेला जो स्टुडंट आहे तो आपण परफेक्ट बनवलाय. तो स्टुडंट कधी कोणाला शिकवू शकतो, बिकॉज तो जेव्हा परफेक्शन असेल तेव्हा. मग असे स्टुडंट मी घडवते की ते स्टुडंट त्यांना पुढे
आगे बढ़े आगे उसमें। बढ़ाते और उसमें ऐसा सीखे। हर स्टूडेंट के लिए वो रोल आता है कि ये स्टूडेंट होने के बाद में जूनियर का होने के बाद में सीनियर, सीनियर के होने के बाद में जूनियर, तो उनके लिए भी बहुत बड़ा ये रहता है की हाँ मैं सीख के सिखा रही हूँ. शिक्के शिकारू और इतकं छान वाटते की जे मी त्यांना शिकवते हात पकडून किंवा एक्सप्लेन करून किंवा व्यवस्थित समजावून किंवा व्यवस्थित प्रत्येक गोष्ट जी ओरिजिनली यूज करून किंवा प्रॉफिट त्या पद्धतीने ते स्टुडंट पुढे पुढे हो. सरकत असतात. त्याच्यामुळे मग 100% आपल्याला माहित असतं, मला वाटतं की अरे हा की आपण जे टीच केलंय ते माझ्यासारखंच टीच पुढे पुढे जाते. म्हणजे मला पुढे पण मनामध्ये क्वेश्चन मार्क येत नाही की मी आता एवढे 100 स्टुडंट शिकवलेत तर 100 स्टुडंट मधले 15 स्टुडंट शिकले नाहीयेत, हा क्वेश्चनच मला येत नाही. बिकॉज प्रत्येक स्टुडंटला ही अशी संधी आगे मिळते चलतात. आणि ते पुढे पुढे जातात आणि त्याच्यामुळे मला अजून अजून ते ग्रेसफुल वाटते. आणि ऑब्व्हियसली आपल्याला जर अजून आपल्या जर खूप मोठं जर हे ब्रांचेस आपल्याला ओपन करायचे आहेत तर आपण ह्या स्टुडंट्स लोकांना ज्याच्यामधून त्यांचं स्किल, त्यांची मेहनत, त्यांना नीडफुल जे स्टुडंट आहेत त्यांनाच आपण पुढे घेणार आहोत. अभी ना जैसे कि बहुत सारे लोगों को अपना बिजनेस स्टार्ट करना है, ठीक है, और वो बहुत पिछड़े गांव से हैं, और जैसे कि सपोज मुझे स्टार्ट करना है तो मुझे स्टार्टिंग में क्या क्या चीजें लगेगी? स्टार्टिंग में आपको कुछ भी नहीं लगता है, जस्ट तुम्हाला एक तुमचं जिद्द हवी आहे, तुमच्याकडे फायनान्शियली सपोर्ट नाहीये किंवा बऱ्याच लोक असे पण आहेत की ज्यांना इमोशनली बी सपोर्ट नाहीये, इमोशनली इन द सेन्स की बिझनेससाठी पण सपोर्ट नाहीये. तर अशा लोकांना आपण 100% गाईड करतो की फायनान्शियली ज्यांना सपोर्ट हवा आहे त्यांना आपण गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे आपण त्यांना रेफर करतो की जेणेकरून त्यांना त्यांचा बिझनेस स्टार्ट होतो झिरो मध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे की बिझनेस बद्दल जे काय इमोशनली पार्ट जो आहे किंवा त्यांना एक पुशअपचा पार्ट आहे तो 100% आपण करत असतो. त्याच्यामुळे त्या स्टुडंटना अजिबात म्हणजे भीती नाही वाटत किंवा त्यांना नाही वाटणार ही मला 100% गॅरंटी आहे. कारण की आपण ऑलमोस्ट त्यांना सगळ्या बाजूने आपण त्यांना व्यवस्थित पद्धतीने हेल्प करतो. स्किल नाहीये तर स्किल तर तुम्हाला माझ्याकडे 100% शिकवलं जातं. 100 काय 110% माझ्याकडून जितकं होतं तितकं मी बेस्ट अँड बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करते. ओके. अभी जैसे कि अब सोशल मीडिया का टाइम चल रहा है, आजकल लोग सब सोशल मीडिया पे हैं, तो सोशल मीडिया ने अपने बिजनेस को हेल्प की है केक एंड फ्लेक को? येस, बहुत ज्यादा. ओके. ऍक्च्युली सोशल मीडियावर मला अगोदर ट्रस्ट नव्हता, पण नंतर एक विदिन आपला फर्स्ट पॉडकास्ट आल्यानंतर मला थोडं थोडं जरा सोशल मीडियाचं नॉलेज आलं किंवा भरपूर साऱ्या इन्क्वायरीज आले किंवा भरपूर सारे कॉल्स यायचे, मला मेसेज यायचे की पॉडकास्ट बघितल्यानंतर वगैरे किंवा फॉलोअर्स थोडेसे वाढायला लागले किंवा इन्क्वायरीज जनरेट व्हायला लागली. त्याच्यानंतर मी थोडंसं चेंजेस केलं माझ्या रुटीनमध्ये की अगोदर फक्त आपण एक इन्फॉर्मेशन म्हणून आपण फक्त तिकडे एक बॅनर्स किंवा आपलं पॅम्पलेट असायचं किंवा आपल्या ऍड चालायच्या ज्या आपण ऍड द्यायचो ऍड करण्यासाठी. पण नंतर मग मी असा थोडासा प्रयोग केला की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वतः करावी लागली. म्हणजे जसे छोटे छोटे आम्ही क्लिप घ्यायला लागले किंवा स्टुडंटचे रिव्ह्यूज घ्यायला लागले किंवा मग स्टुडंट त्यांना कसं वाटतं किंवा ते काय शिकले किंवा त्यांना इथून किती आउटपुट मिळतो किती, या सगळ्या गोष्टी आम्ही छोट्या छोट्या एक व्हिडिओज मध्ये आम्ही जनरेट केल्या किंवा आम्ही ते लोकांना दाखवायला लागले. त्याच्यानंतर आतापर्यंत जे पण माझे जे स्टुडंट्स आहेत 100% सोशल मीडिया आहेत. 100% फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या रील्स बघून की माझे व्हिडिओज बघून की मी कसं शिकवते किंवा मी काय सांगते. म्हणजे इव्हन मी छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करायला लागली की मी फक्त आता जस्ट एक शिकवते किंवा नवीन स्टुडंट आले त्यांचा इंट्रो द्यायला लागली. तर त्याच्यावरून लोकांना कळावं लागलं की अरे या मॅडम तर हात धरून शिकवतात, या मॅडम खूप फ्रँकली आहेत किंवा या मॅडमकडे जाऊन आपण आपलं म्हणजे त्या बोलण्यामधून त्यांना काय वाटायला लागलं मला नाही माहिती, पण त्यांना तो कॉन्फिडन्स जास्त जनरेट झाला की बाबा इधर जाके मी 100% परफेक्ट बन जाऊंगी क्योंकि ये मेरे लिए प्लेस आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या क्लिप्स आहेत त्या छोट्या छोट्या गावात जाऊन पोहोचल्या आणि त्याच्यानंतर जो फ्लो आपला झालाय तो आपल्याकडे अशाच लोक येत आहेत की ज्यांना खरंच गरज आहे. आणि असे लोक आपल्याकडे म्हणजे त्यांना गरज हे सगळं तर आपण बॅनर बिनर लावत होतो किंवा रील बिल आपण ऍड टाकत होतो, पण आता बोलल्यानंतर हे त्यांना आता जास्त कॉन्फिडंट यायला लागले आणि तेच आपल्याकडे सगळे आहेत इन्स्टावाले म्हणजे सोशल मीडियावरूनच येतात. तर 100% तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी सोशल मीडिया तुम्ही जर परफेक्टली वेने यूज केला आणि जे तुम्ही इकडे जे आहे तेच तुम्ही सोशल मीडियावर टाकतात 100% तुम्हाला तिकडूनच लोक तुमच्यावर ट्रस्ट ठेवतील. ओके. अभी जैसे कि बिजनेस स्टार्ट करना है और लोगों को पता नहीं कि केक एंड फ्लेक स्किल स्टूडियो है कहाँ पे, तो उनके लिए क्या रहेगा कि उनको कहाँ पे आना है? ओके. ऍक्च्युली माझं स्टुडिओ जे आहे ते आपल्याला ब्रुजवासीच्या वरती आहे. म्हणजे ब्रुजवासी म्हणजे विदिन तुम्ही बोईसर स्टेशनला उतरला, स्टेशनवरून उतरल्यानंतर समोरच 2 मिनिटं पण नाही,
अंतरावर तुम्हाला शिव मंदिर लागेल आणि शिव मंदिरच्या समोर आहे ब्रुजवासी आणि ब्रुजवासीच्या वरती आहे आपलं केक अँड फ्लेक्स स्किल स्टुडिओ वर्कशॉप. तिकडे आपण क्लासेस पण घेतले जातात आणि तिकडून आपण ऑर्डर्स पण घेतो, की जे ऑर्डर्स आपले ऑलरेडी जुने जे कस्टमर जे आहेत माझे केक अँड फ्लेकचे, जे 4 वर्षापासून जो आपला बिझनेस होता तो ओरिजिनली, तर त्याचे आपण ऑर्डर सुद्धा आपण तिकडूनच घेतो आणि प्लस मध्ये जी इंटर्नशिप वगैरे द्यायची आहे ती सुद्धा आपली तिकडेच केली जाते. अभी जैसे कि एक सरप्राइज मिला इतने सारे स्टूडेंट को कि उनको जो सर्टिफिकेट था वो खासदार सर के हाथ से मिला. क्या ऐसा अपकमिंग कुछ है जो Yes. आगे मिलेगा वो लोग को? बहुत बहुत कुछ है अभी तो बहुत मैंने यानी कि ये तो सिर्फ मेरी जर्नी स्टार्ट हुई है. एक साल हुआ अभी. एक साल भी नहीं, एक्चुअली 6 महीना ही हुआ. मैंने एकदम मन लगा के उसमें मैंने गहराई में जाके वो सब सोचा देखा है या उसके लिए वर्क कर रही हूँ. बट आता ही जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आता तर ऍक्च्युअल मध्ये आता खूप आमचे जे वर्कशॉप्स आहेत त्याच्यामध्ये मी खूप सारे डिस्काउंट, खूप सारे नवीन नवीन आता माझं जसं चीज केकचा वर्कशॉप होता, म्हणजे आता स्टुडंटच्या डिमांडनुसार आपण वर्कशॉप ठेवतोय. ओके. म्हणजे इतकं आपल्याला चांगला एक हे मिळायला लागलाय, रिस्पॉन्स मिळायला लागलाय आणि हे सगळं सगळं सोशल मीडियामुळेच मिळायला लागलेलं आहे आणि त्यांच्यासाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जसं समजा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, बिझनेससाठी तुम्हाला अजून जर तुम्हाला ऍज अ जॉब करायचा आहे, जॉबसाठी आपण इंटर्नशिप देऊ शकतो किंवा नवीन नवीन वर्कशॉप किंवा होम बेकर आहेत. आता आपल्याकडे होम बेकर पण बरेच सारे स्टुडंट्स येत आहेत की जे होम बेकर होते, त्यांना तर ऍक्च्युली गरज पण नव्हती, पण होम बेकर सुद्धा आपल्याकडे येऊन एक दीड महिन्याची कोर्स अटेंड करते, इंटर्नशिप अटेंड करते. मग त्यांना सुद्धा आता आपल्याकडचा डिफरन्स आणि होम बेकरचा डिफरन्स हा 100% त्यांना समजायला लागलाय 2 दिवसामध्ये. तर असे स्टुडंट, अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आता आपण ओपन केलेल्या आहेत की जसं स्टुडंटला नीड आहे त्या पद्धतीने आपण त्यांना स्किल डेव्हलप करणार आहोत आणि 100% बेकरीमध्ये तुम्ही सक्सेस होणार. हे जर या स्किलने किंवा या टेक्निकने तुम्ही माझ्याबरोबर जर आलात तर तुम्ही 100% केक अँड फ्लेक मध्ये सक्सेसफुल आहात. सो मैम, एक क्वेश्चन यहाँ पे है कि कितना टाइम लगता है एक प्रोफेशनल बेकर बनने में? एक्चुअली प्रोफेशनल बेकर बनने के लिए वैसे देखा जाए तो कम से कम एटलीस्ट तो 3 महीना तो लगता है. 3 महीना. हा, पण जर आपल्याकडे जर आता खूप सारे स्टुडंट असे येत आहेत की त्यांना शॉर्ट पिरियड मध्ये त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा त्यांचं इन्कम सोर्स त्यांना जनरेट करायचा आहे, तर अशा स्टुडंटसाठी आपण काय एक चांगला म्हणजे एक आपण त्यांना एक जो बिझनेस अर्निंगच्या हिशोबाने आपण एक त्यांना वर्कशॉप त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. आपण ऍटलीस्ट त्यांना 1 मंथ आणि प्लस आपल्याकडून इंटर्नशिप, तर ऍटलीस्ट 1 मंथ तर तुम्हाला पाहिजेच पाहिजे. आणि 1 मंथ आणि जर त्याच्या पण शॉर्ट मध्ये पाहिजे तर मग 15 दिवस. पण 15 दिवसामध्ये मी तुम्हाला बनवते, पण ते मी तुमच्याबद्दल इतकी कॉन्फिडंट गॅरंटी देत नाही की तुम्ही इतकं अर्न करणार. ते तुमच्या मग डिपेंड करते तुमच्या मेहनतीवर. पण जर 1 महिना आणि प्लस आपल्याकडची जर इंटर्नशिप तुम्ही करताय तर 100% आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो की बाबा यांचं अर्निंग सोर्स एवढा सो अँड सो एवढा होऊ शकतो आणि एवढ्या मंथ मध्ये हा त्यांचा बिझनेस स्टार्ट करू शकतात करून. अभी कैसे बहुत सारे जो लोग हैं ना उनको बहुत ही जल्दी स्टार्ट करना है और अपने घर की जो फाइनेंशियल कंडीशन है उसे ठीक करना है, तो उन्हें कैसा लगता है कि केक जैसे हर जगह लग रहा है आजकल, किसी का बर्थडे हो गया, कुछ भी सेलिब्रेशन होगा तो केक फर्स्ट हो गया है, तो उन्हें ऐसा लगता है कि मुझे इस फील्ड में जाके बहुत ही जल्दी से जल्दी काम करके और पैसा कमाना है, तो कितना जल्दी हो सकता है? कितना जल्दी तो भी एटलीस्ट 15 ते 20 दिवस जो प्रोफेशनल कोर्स आहे तो 15 ते 20 दिवस तुम्ही करा. आणि आता ऍक्च्युली तर आता त्या कोर्ससाठी तर एवढी डिमांड होती की आपण एप्रिल आणि मे हा जो 2 मंथ्स होते ते 2 मंथ्स तर जास्तीत जास्त स्टुडंट आपण त्याच्यामधूनच काढले 15 दिवसाच्या कोर्समध्ये. कारण की बिकॉज त्या टायमाला सगळ्या स्टुडंट्स म्हणजे मुलांना त्यांच्या मुलांना पण सुट्टी किंवा स्टुडंट्स लोकांचं पण कॉलेज एंड वगैरे होऊन गेलेलं, तर मग तसा कोर्स आपल्याकडे आणि तोच कोर्स आता आपण ऑफर मध्ये आणलाय की जेणेकरून त्या कमी फीज मध्ये तुम्ही तो कोर्स कम्प्लीट करू शकता आणि तुम्ही तुमचं ऍटलीस्ट छोटा का नसू दे तुमचं बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता, होम बेस्ड बिझनेस. पण त्याच्यामध्ये पण 10 ते 12 दिवस तुम्ही स्वतःला म्हणजे तुम्हाला तेवढा प्रॉपर टाइम दिला पाहिजे. एक प्रॉपर बेकर और एक प्रॉपर प्रॉफिट वाला बिजनेसमैन, बिकॉज बिजनेस में हम पैसा डालते हैं फिर पैसा आता है तो वो तो ठीक है, लेकिन बिजनेस में जब हम पैसा नहीं डालते और फिर भी बिजनेस पैसा देता है तो ये बेकर लाइन में हम देखना चाहते हैं कि कितना टाइम जाएगा आपके अकॉर्डिंग? तरी पण तुम्हाला एक आपल्याकडचा ऍटलीस्ट 3 मंथचा कोर्स जो प्रोफेशनल कोर्स आहे, जे की ज्यांची गोष्ट करतात की ज्यांना शॉप बीप ओपन करायचंय त्यांच्यासाठी सांगतोय की ऍटलीस्ट 3 महिन्यानंतर त्यांनी स्वतःला होम बेकरी त्यांनी स्टार्ट करावी 1-2 ते 3 महिने आणि त्याच्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा म्हणजे शॉप ओपन करा. ओके.
म्हणजे एवढं तुम्ही स्वतःला प्रिपेअर बनवा. त्याच्यानंतर 6 मंथ नंतर मला नाही वाटत की त्यांना काही अडचणी येतील किंवा त्यांना, बिकॉज ते 6 महिन्यामध्ये त्यांना टोटल सगळं नॉलेज येते. हम्म, मेन तर काय आहे, प्रॅक्टिस, हा, क्रिएटिव्हिटी हम्म, आणि तुम्हाला प्रॉफिट लॉस. बस या Okay. सगळ्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या जर आणि मार्केट नॉलेज, हम्म, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला 6 महिन्यांमध्ये एक खूप मोठा अनुभव येतो, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात, का नाही. Okay. पण जर घरून बिझनेस करायचा आहे तर तुम्ही 1.5-2 महिन्यामध्ये चांगले स्टार्ट करतात. माझ्याकडे असे पण स्टुडंट आहेत की 10 दिवसानंतर पण त्यांनी शॉप घरून बिझनेस स्टार्ट केलेला आहे Okay, आणि मतलब 10 सक्सेस दिन आहे. में? येस, सक्सेस आहेत. हाँ, अभी जैसे कि बहुत सारे पेरेंट्स जो है वो ना रोकते हैं कि ये चीजें मतलब फूड वगैरह देख एक अलग लाइन हो जाता है ना कि बना के देना है हमें, वो आप मतलब बावर्ची हो क्या या फिर केक बना रहे, वो 2-3 चीजें आती है। तो उनके पेरेंट्स को क्या बोलना चाहते हो आप कि ये चीजें गलत है या सही ये है? चीजें बहुत गलत आहे. ऍक्च्युली बेकरी फील्ड इतकं मोठी आहे की तुम्हाला फक्त आता सगळ्यांना असं वाटतं की बेकरी म्हणजे काय, केक बनवणं, ते केक 300 रुपयाला केक विकणं नाही. बेकरी फॅकल्टी ही खूप मोठी फॅकल्टी आहे. जसं तुम्ही डॉक्टर शिकता तसं डॉक्टरीमध्ये बरेच वेगवेगळे याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहे, डेंटिस्ट आहे, अमक आहे तमक आहे. हम्म. तसं बेकरी फॅकल्टीमध्ये खूप सारं अजून नॉलेजेबल गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्ही शिपवर पण जाऊ शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस, एक स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात, जो तुम्ही हार्डली 2 ते 3 लाखामध्ये बिझनेस स्टार्ट करतात. जर तो तुमचा बिझनेस तुम्हाला डेलीचं रोलिंग तुम्हाला 8 ते 10,000 रुपये देतात. आता 8 ते 10,000 रुपये डेली रोलिंग यानी कि मंथली हुआ कितना 2 से 3 लाख रुपया 2 से 3 प्रॉफिट लाख। निकाल के लेंगे तो भी 1 से 1.5 लाख रुपया वो पर्सन कमाता है. अच्छा, तर मग मला असं त्या पॅरेंट्स लोकांना सांगणं आहे की हा बिझनेस काही छोटा मोठा बिझनेस नाहीये. ओके, आणि आता एज्युकेशनच्या सोबत तुम्हाला स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म, कुठलंही स्किल असू द्या. एज्युकेशन जर असेल आणि तुमच्याकडे जर स्किल नाहीये तर मग काही उपयोग नाहीये. पण एज्युकेशनल नाही आहे आणि स्किल आहे तर खूप गोष्टी तुम्ही करू शकतात. बिकॉज स्किल तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या याच्यामध्ये. आणि स्किल असल्यानंतर माणूस काही करू शकतो. तो ये बेकरी फैकल्टी में कितना ऊपर तक जा सकते जितना आप चाहो, यानी कि काउंट ही नहीं कर सकते हो. ओके, अभी एग्जाम्पल मैं मेरा ही एग्जाम्पल देती हूँ. हाँ, जसं माझं शॉप्स होतं, मला काही माझी ही काही फील्ड नव्हती किंवा मी काही याचं स्पेशली काही कोर्स केला नव्हता. हम्म, जस्ट एक हॉबी होती. मी स्वतः एक मेडिकल स्टुडंट होती. ओके, पण मी मेडिकल स्टुडंट ते पुढे माझं जॉब न करता, जॉब मला नाही करायचा होता म्हणून मी माझं केक शॉप ओपन केलं. केक शॉप माझे 2 शॉप्स होते. पण मला शॉपमध्ये इंटरेस्टच नव्हता बिकॉज मला सेलिंगमध्ये काही इंटरेस्टच नाहीये. मला शिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता. मग जेव्हा मी ते शिकवण्या स्टार्ट केलं, आज मी माझ्याकडे पूर्ण पालघर डिस्ट्रिक्टमध्ये चारही ठिकाणून माझ्याकडे स्टुडंट्स येत आहेत आणि माझ्याकडे हे संपणारं नॉलेज नाहीये. म्हणजे मी नॉलेज भले तेच देते पण हे नॉलेज माझं सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये पोहोचते. आता तर लास्ट माझ्याकडे लास्ट मंथमध्ये माझ्याकडे तर एक जस्ट स्पेशली आपल्याकडे कोर्स करण्यासाठी फक्त लातूरवरून एक स्टुडंट आली होती. जस्ट ओनली फॉर क्लास. ओके, 3 डेज निकाल के, हाँ, 3 डेज का क्लास करके गई. पण 3 डेजचा क्लास केल्यानंतर सुद्धा ती स्टुडंट अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओ कॉलमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आता ती स्वतःचा बिझनेस पण तिकडे करते ओके, 3 डेज मध्ये. हाँ, तर हा बिझनेस असा छोटा मोठा बिझनेस नाहीये. जेवढं तुम्ही याला एक्सप्लोर कराल तेवढं तुमचा हा बिझनेस मोठा होणार. जस्ट तुम्हाला तुमच्या ट्रेंडिंगनुसार तुम्हाला चेंज व्हायचंय, बाकी काहीच नाहीये. सो मैम ये बिजनेस में ना टाइम मैनेजमेंट लगता है, ठीक है? येस. तो एक पर्सनल लाइफ है, एक अपनी बिजनेस लाइफ है, तो इस बिजनेस में हमें कितना टाइम देना पड़ता है? आता जर टाइमचं जर सांगायला गेलं तर ऍक्च्युली सगळ्या हाऊसवाईफ लोकांना खूप म्हणजे एकदम मोठा क्वेश्चन आहे की त्यांच्याकडे टाइमच नसतो. हाँ, आणि आता पण माझ्याकडे भरपूर साऱ्या इन्क्वायरी जातात. त्याच्यातले तर 40% इन्क्वायरीज अशा असतात की आम्हाला शिकायचं आहे पण आमच्याकडे वेळ नाही आहे. ओके, मी होम बेकर आहे, मला हे शिकता येतं, मला फक्त 2 दिवसामध्ये हे शिकवा. हाँ, मी अजून बिझनेस म्हणजे मला ग्रो करायचा आहे. तर मी तर हेच म्हणेन, तुम्ही झिरो असू द्या किंवा होम बेकर असू द्या किंवा तुमच्याकडे स्किल असू द्या किंवा तुमच्याकडे फायनान्शियली सपोर्ट असू द्या, ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी काही मॅटर करत नाहीये. तुम्हाला मॅटर करते ते तुमचा वेळ. ओके, तर मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे किंवा माझे सुद्धा छोटी छोटी किड्स आहेत. मला पण लाईफ आहे किंवा मला पण पर्सनल फंक्शन्स आहेत, मला पण पर्सनल काही गोष्टी आहेत. पण आता हा बिझनेस मला जर स्वतःचा क्रिएट करायचंय किंवा मला जर सक्सेस व्हायचंय तर 100% तुम्हाला 10 तासामधून ऍटलीस्ट 6 तास तर दिले पाहिजेत. ओके, यस. बिकॉज जो चीज तुम लोगों को एक सक्सेसफुल लाइफ देने वाली है या फिर जो चीज तुम लोग उसके ऊपर डिपेंड हो कि मेरा फाइनेंशियल
कंडीशन ठीक कंडीशन होगा। ठीक हो जाएगा, हाँ। तो ऑब्वियसली आपको टाइम देना तो जरूरी है, तो फिर आप कैसे भी टाइम निकालो. और 100% मैं तो म्हणजे मी तर आता झोपेतनं माझ्या स्टुडंट्स आता एवढे मला त्रास देतात की मला रात्री पण कॉल करतात, सकाळी 5ला पण कोण कोण असतं किंवा कोण कोण म्हणजे मी आपण मध्ये मध्ये तर आपण व्हिडिओ व्हिडिओ कॉल्सने म्हणजे आपण आउट स्टेशनचे पण आपण कोर्सेस ऑफलाईन ऑनलाईन कोर्सेस Online. घेतले होते. ओके. तर मग तिथला टाइम वेगळा आणि इथला टाइम वेगळा, तर ऑब्व्हियसली मला त्यांच्या टाइमनुसार कधी कधी मला त्यांना पण रिप्लाय द्यावा लागतो. ओके. तर मी माझ्या बिझनेससाठी जर मला माझा बिझनेस ग्रोथ करायचा आहे आणि 100% तुम्हाला सक्सेस व्हायचंय, तर तुम्हाला 100% टाइम तुम्हाला स्वतःला काढायचाच आहे आणि तुम्हाला टाइम द्यावाच लागणार आहे. तुम्ही स्वतःला क्रिएट करताना तो तुमचा टाइम असतो, त्याच्यामुळे सो नो एक्सक्यूज टाइम के लिए, टाइम 100% देना ही पड़ता मतलब है. अगर आप अपना बिजनेस स्टार्ट करें तो आपको वहाँ पे टाइम देना ही पड़ेगा, Yes. कोई भी एक्सक्यूज नहीं, क्योंकि आप No वहाँ पे वर्कर excuse. नहीं है. आप एक वर्कर नहीं है, आपका अपना ही बिजनेस है. आपको Yes. रात के 2 बजे भी रिप्लाई करना पड़ सकता है. अब सोच सकते हो ना, अब आपका जॉब है तो जॉब में आप कितने से कितना घंटा जॉब के लिए हाँ, जाते हो? वहाँ तो कम से 8 कम घंटा, आप 10 घंटा. 10 घंटा भी नहीं. मेरे को लगता है कि एमआईडीसी में आने वाले लोग तो कम से कम सुबह 7 बजे निकलते हैं, वो रात को घर पे पहुंचते हैं 8-9 बजे. हाँ. तो इतना स्ट्रगल करके इतना टाइम देके आपको कितना मिलता है? सो उससे अच्छा आप अपना बिजनेस बिजनेस में सक्सेसफुल होने के लिए या आपको कुछ फाइनेंशियली कंडीशन आपका चेंज करने के लिए ऑब्वियसली आपके बिजनेस के लिए आप टाइम दे दो. 1 महीना नहीं, 2 महीना नहीं, थर्ड टाइम पे तो आप 100% सक्सेसफुल हो जाएंगे. हाँ, ये तो यही- है नहीं कि आप जॉब कर रहे हो 1 महीना कि आपको पैसा आने लगा, लेकिन यहाँ पे आपको सीखने मिल जाएगा और Yes. एक्सपीरियंस मिलेगा. सबसे Yes. बड़ी बात क्या है? एक्सपीरियंस. हाँ, अगर एक्सपीरियंस ही नहीं रहेगा तो आप क्या करेंगे? एक्सपिरियन्स नाही रहेगा तो आप कुछ भी नहीं कर सकते हो. ऍक्च्युली हा बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस म्हणजे 100% मधले 90% स्टुडंट तर आपल्याकडे असेच येतात की मॅडम आम्हाला प्रोफेशनली बिझनेस करायचा आहे. ओके. जर तुम्हाला प्रोफेशनली बिझनेस करायचा आहे तर त्या प्रोफेशनल बिझनेसमध्ये फक्त केक कसा बनला जातो किंवा केकची डिझाईन काय किंवा केकचा कलर कोणता हे फक्त तर नाही शिकू शकत आपण. नाही. त्यांना आपण प्रॉफिट लॉस म्हणा, कस्टमरशी बोलणं म्हणा, सोशल मीडियावर बिझनेस कसा प्रेझेंट केला जातो किंवा तुम्हाला तुमच्या केकचं वजन किती असलं पाहिजे किंवा ते सेलिंग करताना तुमचा प्रॉफिट लॉस कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. आणि हा शिकवण्यापेक्षा हे आपल्याकडे इंटर्नशिपमध्ये किंवा आपल्या ज्या ऑर्डर्स येतात किंवा आपले जे सिनियर स्टुडंट्स असतात त्यांच्याकडून तर हे स्टुडंट्स लोकांना शिकायला मिळतं. म्हणजे ऑब्जर्वेशन करून पण भरपूर सारे फ्री हाँ, में सीखने को मिलता है. हाँ. यानी कि जो सिलेबस में देती हूँ उससे भी 90% आपको यहाँ पे जो अलग देख रहे हो, Yes. अलग बना रहे हो, कोई Yes, कुछ ये कर रहा है तो सीखने को आपको मिल सीखने रहा है. मिलता है. तो सो यहाँ पे आपको 101% सब चीजें जो है वो आपके सोच से भी ज्यादा मिलने वाली है. तो अभी मैम जैसे बिजनेस करते हैं हम, ठीक है, यस बिजनेस में एक अपनी पर्सनल लाइफ भी होती है. यस. तो जैसे आपने पार्ट 1 में बताया था कि बहुत सारी प्रॉब्लम्स चल रही थी, तो अभी वो प्रॉब्लम ठीक हो गई है या फिर अभी वो चल रही है? नहीं, एक्चुअली वो ठीक भी नहीं ठीक भी हुई है या ठीक भी नहीं है, ऐसे दोनों वैसे हम लोग बोल सकते हैं. पण आता मला काही ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टींचं इतकं काही वाटत नाहीये, बिकॉज आता सगळ्या गोष्टी अशा इतक्या चेंज होत राहिल्यात. कारण की आता आपण जे करतोय त्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम मी करते, त्याच्यामुळे मला एखाद्याचं लाईफ क्रिएट करायचं आहे. ओके. त्याच्यामुळे मागच्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या किंवा ज्याच्यामुळे आपलं डेप्थ गेली किंवा आपल्या पर्सनल काही गोष्टी झाल्या किंवा आपली इमेज डाऊन झाली किंवा सो अँड सो भरपूर कन्फ्युजन होते, फायनान्शियली अप अँड डाऊन होते, त्या कशामुळे झाले किंवा रॉंग माझा जो, जसं मी पहिल्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं होतं की माझ्या एक छोट्याशा रॉंग डिसिजनमुळे माझं पूर्ण ते लाईफ म्हणजे हलून गेलं होतं की मी त्या निगेटिव्हिटी मधून म्हणजे जर माझ्या ठिकाणी जर किंवा माझे मिस्टर असते किंवा जर अजून कोणी पर्सन असता तर मला नाही वाटत की ते या याच्यातनं ते निघू शकले असते. पण मला स्वतःवर कॉन्फिडंट होता. म्हणजे माझ्या जे आता फॉलोअर्स आहेत किंवा माझे जे स्टुडंट्स आहेत, येणारे अजून आलेले स्टुडंट, त्यांना मला हेच सांगायचं आहे की माझं पण काही स्टोरीज काही असं नाही आहे की मी खूप काही माझ्या पाठीमागे बॅक सपोर्ट आहे आणि मी हे सगळं जनरेट करत चाललीये किंवा मला काही टेन्शन्स नाहीये आणि मी माझं अचीव्ह केलंय. जसं म्हणजे बिकॉज इन्स्टाला किंवा सोशल मीडियावर जसं आपलं लाईफ दिसतं तर सगळ्यांना असं वाटतं की अरे यार यांच्याकडे खूप नॉलेज आहे किंवा ठीक आहे नॉलेज आहे, पण नॉलेजपेक्षा या सगळ्या ज्या बॅक स्टोरीज ज्या होत्या किंवा बॅक जो त्रास होता किंवा ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलेला होता किंवा अजून कोणी निगेटिव्ह बोललेलं होतं किंवा बरेच गोष्टी होत्या की ज्यांनी आपल्याला म्हणजे आपण काही करूच शकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ट्रीट केलेलं किंवा मी काहीतरी करते ते चुकीचं करते, तर या सगळ्या गोष्टींना ज्यांनी निगेटिव्हिटी घेऊन खूप मोठा इश्यूज केला होता किंवा आपलं नाव पाडण्याचा प्रयत्न केला होता.
तर मी त्या गोष्टींकडे एक वेळेला लक्ष दिलं, पण त्याच्यानंतर फक्त एकच डोक्यांमध्ये होतं, म्हणजे मला हे सगळ्यांनाच सांगायचंय की मला फक्त एकच डोक्यांमध्ये होतं की या सगळ्या गोष्टी तर चालत राहणार आहेत. आपण जर काही गोष्टी केल्या नाही, चेंज करणार, आपलं लाईफ चेंज करणारे आपणच आहोत. जर मी चेंज केलं नाही तर हे आपल्याला आयुष्यभर ऐकावं लागणारच आहे. त्याच्यापेक्षा दुर्लक्ष करून इम्प्रूव्ह करायचं स्वतःला, आणि अजून इम्प्रूव्ह करून आपलं स्वतःला पण आपण इम्प्रूव्ह करू, आणि आपली जी फायनान्शियल कंडिशन आहे किंवा जी लाईफस्टाईल आहे किंवा जे नाव फेम जे काय सगळं आहे ते आपल्यालाच क्रिएट करायचंय. सो उसके लिए मैंने ध्यान ही नहीं दिया. थोडे टाइम के लिए लगा बुरा, ठीक आहे, बट निघायचं आपल्यालाच आहे, तर मग कशाला त्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करायचा, किंवा मग आता पण त्या गोष्टी चेंज झाल्यात किंवा नाही झाल्यात हे सगळं लक्ष द्यायला मला वेळच नाहीये. बिकॉज आता खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. त्यावेळेला आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होता त्या माझ्या पर्सनल इश्यूच्या, पण आता ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या आपण कोणाला तरी क्रिएट करतोय. सो माझ्यावर किती लोकांचं करिअर डिपेंड आहे किंवा किती लोकांचं फायनान्शियली सोर्स डिपेंड आहे. सो मी या सगळ्या गोष्टींना बॅक जे काय झालं त्या सगळ्या गोष्टींना मी लक्षही देत नाही, किंवा मला त्या गोष्टीचा गम पण वाटत नाही की या सगळ्या गोष्टी झाल्या. बट मी तर थँक्स बोलीन त्या देवाला पण, आणि माझ्या त्या सगळ्या ज्यांनी मला त्रास दिले त्यांना पण मी थँक्स बोलीन की ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे मला करायला एवढी मला हिंमत आली आणि मी करू शकले. सो अपने लाईफ में हेटर्स चाहिए. सो मी हे सगळ्यांनाच सांगेन की प्रत्येक जण तुम्ही म्हणत असतात की निगेटिव्हिटी, माझ्याकडे हे आहे, माझं अमक आहे, माझं तमक आहे, माझ्या घरातले असे बोलतात, तसं बोलतात. सो तुम्ही त्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या. पॉझिटिव्हली घेतल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी जर पॉझिटिव्हली घेतल्या तर 100% तुम्हाला तिथूनच तुम्हाला मोठा कॉन्फिडन्स बिल्ड होतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, दुसरं कोणाला विश्वास ठेवायला मजबूर करू नका. तुम्ही स्वतः विश्वास ठेवा आणि जे तुम्ही काम करताय ते तुम्ही पुढे पुढे करत न्या. खूप छान वाटतं आणि खूप हॅप्पी वाटतं. सो मैं अभी बहुत हैप्पी हूँ और मुझे बहुत अच्छा लगता है. सो वो ठीक होगा, नहीं होगा, या होगा भी नहीं, या होने वाला है, या होने के बाद में मैं फिर से वो पीछे वाले लोगों से, यानी कि जिन्होंने भी हेटर्स थे उन्होंने मेरे दुश्मनी, ऐसा कुछ भी नहीं है. मी जे आहे माझं आता लाईफ जो आहे जस्ट अँड जस्ट खुद को क्रिएट करने में, या मेरे साथ जो लोग आएंगे उनको क्रिएट करने में मैं मतलब अपना बिजी पीछे जो था अपन छोड़ दिया, अभी अपने लाइफ में हम बिजी हो चुके हैं. जरूरी नहीं है पीछे छोड़ दे, यानी कि वो जरूरी ही नाही आहे की तुमच्याच पाठीमागे किती लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय. हे सगळं बघून तुम्हाला काही मिळणार नाहीये. फक्त त्रास एवढाच होणार आहे की तुम्हाला तुमचं तुम्हाला इमोशनली त्रास होईल. सो तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि जर तुम्ही ते टाळायला लागले किंवा इग्नोर करायला लागले, लाईफ मध्ये इग्नोर करना बहुत इंपॉर्टंट होता है. सो मैंने यही चीज की, और कॉन्सन्ट्रेट युअर वर्क, बिकॉज तेच तुम्हाला वर्क आणि तुम्हाला तुमचं जर एक फेम आणि एक जर नेम तुम्हाला बनवायचं आहे, सो तुमच्यावर तुम्ही मेहनत करा. बाकीच्या गोष्टी काय झाल्यात किंवा काय नाही झाल्यात या पश्चाताप करण्यापेक्षा इम्पॉर्टंट टू सेल्फ. अभी जैसे 6 महीना और 1 साल के अंदर आपने इतना नाम कमाया, और पालघर डिस्ट्रिक्ट में एक ऐसी चीजें चल रही है जहाँ पे सिखाई जा रही है, बेकरी फैकल्टी चल रही है, और खुद खासदार सर ने भी आपको ऑफर किया, तो क्या मूवमेंट क्या रहता है कि 6 महीना और 1 साल में इतना ऊपर आपण आए हैं? ऍक्च्युली माझ्यासाठी तर खूप मोठी, म्हणजे मला तर खूप प्राऊड फील होत होता. कारण की जसं सरांनी पण म्हणालं किंवा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये पण सगळे आता ऑलमोस्ट सगळेच अधिकारी सगळेच सांगतात की पालघर डिस्ट्रिक्टमध्ये जर फॅकल्टी, बेकरी फॅकल्टी जर असतील तर त्या धर्ममेर मॅडम आहेत. तर हे जेव्हा ते बोलतात तेव्हा ऍक्च्युली मला असं वाटतं की मला बरं तर वाटतं, पण मनामध्ये पहिला क्वेश्चन हा येतो की निकिता, तुला आता खूप मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या आहेत. सो तुला ते असं प्रिपेअर राहायचंय. बिकॉज एक स्टूडेंट अभी पहले कैसे हॉबी था, तो हॉबी की वजह से हम लोग एक 4, 5, 10 स्टूडेंट को मैं घर पे सिखाती थी, या फिर चलो मुझे अच्छा लगता है. बट अभी वैसा नहीं है. अभी नाम और फेम आ गया, और ये मुझे मालूम ही था, ये आना ही था. बिकॉज मेरी मेहनत जो थी और मैंने जो टाइम दिया है, और वो खुद को इम्प्रूव करने के लिए जो मैंने खुद के ऊपर जो मेहनत की है, तो मुझे एक ना एक दिन ये पता था, कॉन्फिडेंट था कि इतनी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी और इतनी बड़ी शाबाशी मिलने ही वाली है. सो ये शाबाशी के म्हणजे हे आपल्याला, मी प्राऊड तर म्हणेन, पण प्राऊड पेक्षा मला ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि खूप छान वर्क आहे की या लोकांना आपण शिकवायचंय. आणि या लोकांमध्ये जाऊन एक जे 2 वर्षा अगोदर खूप मोठे प्रॉब्लेम्स घेऊन आलेली जी निकिता होती, आणि आता 2 वर्षानंतर एकदम टोटली की जिला पूर्ण चेंज हो गई और इतना रिस्पॉन्सिबिलिटी आ गई है. सो बहुत अच्छी बात है. और मेरे को तो मैं सब लोगों को थैंक यू बोलना चाहती हूँ,
मेरे फॉलोअर्स हो, मेरे हेटर्स हो, मेरी फैमिली हो, कि जिन्होंने भी मुझे यानी कि ये सब पीरियड में जिन्होंने मुझे छोटे छोटे चीजों में देखा है, या मुझे सपोर्ट कर रहे हो या सपोर्ट नहीं भी कर रहे हो, तो आज मैं जो भी हूँ तो थैंकफुल कि मेरी जर्नी जो है इन सब लोगों के साथ में जो मोमेंट्स थे, जो अच्छे बुरे सब चीजों के वजह से आज मैं निकिता यहाँ पे खड़ी हूँ। तो अभी फैमिली का सपोर्ट है? यस, 100%। मेरी फैमिली का 101% सपोर्ट है, क्योंकि मेरी फैमिली नहीं होती तो मैं कुछ नहीं कर पाती थी, बिकॉज जो डाउनफॉल जो आया था उसमें भी मेरी 101% मेरी फैमिली ही मेरे साथ थी, कि जो सिर्फ मुझे बोलते थे कि निकिता जो तू जो भी कुछ कर रही है वो बेस्ट ठीक कर रही है। ओके। यानी कि उन्होंने मुझे कभी भी ऐसा महसूस नहीं करवाया कि तूने जो यानी कि जो ये तुम लोगों के साथ में हुआ है, या तू भी ऐसी है, तू भी वैसी है, या फिर तुम लोगों ने गलत किया है, नहीं, कुछ भी नहीं। ये सब चीजों में उन लोगों ने मुझे बहुत सपोर्ट किया है, और मेरे हर एक पर्सन जो मेरे हस्बैंड के साइड से होने दो, हाँ। उन लोगों ने तो मुझे बहुत ज्यादा सपोर्ट किया है कि निकिता तू कर सकती है, और शायद मेरे अच्छे कर्म है कि मुझे ऐसी फैमिली मिली है कि उन्होंने मुझे इतने सब डाउनफॉल में भी उन्होंने मुझे एक आगे का पिक्चर दिखाया, जो मुझे भी शायद पता नहीं था, कि मैं भी थोड़ा कंफ्यूज होती थी, बट उन्होंने मुझे नहीं निकिता तू कर सकती है, कर सकती है। तो थैंक यू सो मच मेरी फैमिली के लिए, और हमेशा मुझे सपोर्ट करने के लिए, और हमेशा मुझे आगे बढ़ने के लिए, कि जो लोगों ने जो परेशान किया तो उनमें से यानी कि उनको कैसे टक्कर देने की वो भी उन्होंने मुझे बहुत अच्छे से सपोर्ट किया। सो थैंक उनको। ओके, तो आई होप आपको यहाँ पे पता चल गया होगा कि पूरी बेकरी फैकल्टी में अपना बिजनेस कैसे स्टेबल करना है और 0 से 100 तक कैसे लेके जाना है। इतनी सारी चीजें होती है, मुझे खुद नहीं पता था, बिकॉज मैं एकदम फ्रैंकली बता रहा हूँ कि ये चीजें भी होती है। Yes. इतनी डीप तक अपना पॉडकास्ट गया है, और ये सेकंड पार्ट था। अगर आपको इससे भी पहले की जानकारी चाहिए कि मैम की लाइफ जर्नी कैसे क्या थी, तो पार्ट 1 आप देख सकते हैं। ये अपना पार्ट 2 था। आपको पता चल गया होगा बिजनेस कैसे स्टार्ट करना और क्या करना है। अगर आपको अपना बिजनेस बनाना ही है और अच्छे से उसको ग्रो करना है, तो एक बार इंक्वायरी जरूर कर सकते हैं मैम के पास। जैसे कि मैम ने एड्रेस बताया, बोईसर स्टेशन के सामने अपना शिव मंदिर के सामने जो ब्रिजवासी है उसके ऊपर ही अपना केक एंड फ्लेक्स स्किल स्टूडियो देखने मिलता है। सो अगर आपको कुछ भी इंक्वायरी रहती है तो मैं नीचे नंबर डाल दूंगा, एंड मैम के इंस्टाग्राम डाल दूंगा। आहे की ऐसे सब स्टुडंट्स के लोगों के लिए अशा सगळ्या लोकांसाठी वेलकम आहे, की मला पण खूप छान वाटेल की माझ्या अशा छोट्याशा केक अँड फ्लेक्सचं जे मोठं वृक्ष झालंय, आणि या स्किल स्टुडिओमध्ये अशा स्टुडंटची गरज आहे, आणि अशा स्टुडंटना आपण घडवू, 100% घडवू, 100% बिझनेससाठी किंवा त्यांच्या लाईफमध्ये जे पण काही चेंजेस करायचे त्यांना, फायनान्शियली म्हणा किंवा अजून त्यांना इम्प्रूव्ह करायचंय, तशा लोकांसाठी वेलकम। तुम्ही कधीही या, तुम्ही कधीही मला कॉल करू शकता, आणि तुमच्यासाठी आम्ही बरचसाही स्किल बिझनेस म्हणा सगळ्या काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत। और जैसा कि बताया कि 24 घंटा एक्टिव रहते हैं, तो डेफिनेटली आपके फोन करने के बाद 101% आप कभी भी मुझे कॉल कर सकते हो, ना कॉल उठा सकती हो तो आप एटलीस्ट मुझे मैसेज कर सकते हो, आपको इग्नोर नहीं किया जाएगा। ओके। और सबसे थैंक्स आकाश कि एडिटॉक ने मुझे फिर से यहाँ पे एक अपॉर्चुनिटी दी, और मेरा सेकंड पार्ट आपने यानी कि देख रहे हो, इनके वजह से मेरा सेकंड पार्ट आ गया, तो थैंक यू सो मच। Okay. तो आकाश के लिए भी यानी कि मेरे लिए आकाश का जो एडिटॉक है बहुत इंपॉर्टेंट है मेरे लाइफ में, कि मेरा लाइफ का जो चेंजेस है या लाइफ के जो भी मेरे बैक या आगे की जर्नी है वो एडिटॉक के वजह से आज सबके सामने आई है। सो आपको भी ऐसे ही पॉडकास्ट शूट करना रहेगा तो एडिटॉक को आप कभी भी कॉल सकते हैं। सो आई होप अगर आपको पॉडकास्ट पसंद आया तो पॉडकास्ट को लाइक और चैनल को सब्सक्राइब। मिलते हैं नेक्स्ट पॉडकास्ट में।